आजकाल क्रिप्टोकरन्सी बद्दलही भरपूर चर्चा होत आहे. क्रिप्टोकरन्सी हा एक कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम आहे आणि तो प्रोग्राम तयार करून तो प्रोग्राम आपण विकला जातो. परंतु त्याचं म्हणजे क्रिप्टोकरन्सी मुळात कशामुळे तयार झाली? की जगावर जे डॉलरचं वर्चस्व आहे, अमेरिका जे म्हणते की प्रत्येक गोष्ट ही डॉलरच्या मूल्यात मोजमाप करावी. कधी कधी भारताला वाटतं की बाबा डॉलरचं एवढं वर्चस्व कशाला पाहिजे. तर त्यावेळेस सर्व देशांनी जर क्रिप्टोकरन्सी जर अडॉप्ट केल्या, म्हणजे बिटकॉइन असेल, इथेरियम असेल, आणि हे डॉलर छापल्यासारखं एका दिवसात छापता येत नाही. बरंच ते कॉम्प्लिकेटेड असतं, त्याला भरपूर सारे सॉफ्टवेअर, भरपूर सारी प्रोग्रामिंग, भरपूर सारी एनर्जी लागते. त्याच्यामुळे ते क्रिप्टोकरन्सी अशी काहीतरी कुणाला तरी एकदमच असं डॉलर छापल्यासारखं किंवा रुपये छापल्यासारखं छापता येत नाहीत किंवा तयार करता येत नाहीत. त्याच्यामुळे ते दुर्मिळता त्याची एक त्याचा स्ट्रॉंग पॉइंट बनतो त्या ठिकाणी. परंतु क्रिप्टोकरन्सी मी घेतो, म्हणजे मी बिटकॉइन विकत घेतो आणि त्याच्यातून पैसे कमवतो आणि श्रीमंत होतो, हा जो हव्यास आहे ना, हैवानी हव्यास, तर तो फार चुकीचा आहे. त्याचं कारण कसं आहे की एकतर कमाई होते का नाही माहिती नाही, गव्हर्नमेंट रेग्युलेट करत नाही, आणि झालीच कमाई तर त्याच्यावर फ्लॅट 30% तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. आणि तुमचा लॉस जर झाला तर ते तुम्ही बघा, गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये तुमची काही बाजू घेत नाही. त्याच्यात फ्रॉड झाला तर गव्हर्नमेंटचं असं काही म्हणजे फार मोठ्या सेबी रेग्युलेशन करणाऱ्या यंत्रणा नाहीत त्याच्यामध्ये, त्याचा म्हणजे परफेक्ट असा कायदा नाही. परंतु तरीही लोक ऐकत नाहीत. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटनं आपलं इन्कम कशाला सोडायचं म्हणून एक 30% फ्लॅट टॅक्स लावला, म्हणजे लॉटरी सारखं किंवा गेमिंग टॅक्स असतो ना, की एन्जॉय करण्यासाठी जो टॅक्स लावला जातो गव्हर्नमेंट कडून, फ्लॅट 30% टॅक्स. तर त्याच्यामधून कमाई होईल ह्या भ्रमात कोणीही राहू नये. आणि राहिला विषय क्रिप्टोकरन्सी ही म्हणजे कशासाठी घ्यायची, म्हणजे मुळात तो विषय कसा होता की मी जर अमेरिकेत फिरायला जातोय किंवा मजा मारायला जातोय, त्यावेळेस गव्हर्नमेंट म्हणायचं की बाबा अमेरिकेत जायचं तर आम्ही RBI कडे गेल्याच्या नंतर मी 100 रुपये दिले तर ते डॉलरमध्ये 60 रुपयेच ते आम्हाला द्यायचे आणि 40 रुपये सरकारचा तो कपात करून घ्यायचं. कारण तुम्ही मजा मारायला जातायत अमेरिकेत, असं काही देशासाठी काम करायला, कन्स्ट्रक्टिव्ह काम करायला जात नाहीत, म्हणून तो विषय होता. परंतु काही लोक हे 40 रुपये सरकारला कशाला द्यायचे, मग आपण एक पॅरलल इकॉनॉमी सारखं एक अशी यंत्रणा उभी करावी की इथून नॉमिनल आम्ही 1,00,000-1.5 लाख रुपये घेऊन जायचे आणि तिकडे जाऊन ते बिटकॉइन त्यांना द्यायचे आणि ते डॉलरचं चलन तिकडे घ्यायचं. तर हे काही लोकांनी म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठी पण ह्याचा वापर बऱ्यापैकी होतो. म्हणजे मी इकडून घेऊन जाणार 5 लाख आणि तिकडे 5 कोटीचा खर्च करणार क्रिप्टोकरन्सी म्हणजे इथेरियम किंवा बिटकॉइन, तिकडे विकत जाणार, तिकडे डॉलर देणार ना ते लोक की बाबा माझ्याकडे बिटकॉइन आहे, कितीला घेता, मग ते म्हणतात की एवढ्या डॉलरला आम्ही घेतो, तर डॉलर द्या मग, आणि ते प्रोग्राम त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये करून टाकायचा. त्याच्यामुळं बघा, सर्वसामान्याला एकतर समजत नाही अशा टर्म बिटकॉइन, क्रिप्टोकरन्सी किंवा इथेरियम किंवा आणखी नवीन कोणत्या आणखी टर्म निघतील, तर त्याचा सिंपल अर्थ असा आहे की ते एक प्रोग्राम आहे आणि तोच विकला जातोय. त्याने विकला जातोय ह्याचं कारण काय की तो दुर्मिळ आहे, सोनं पण दुर्मिळ आहे म्हणूनच विकलं जातंय कुठेही. त्याच पद्धतीनं हा विषय आहे.